आज एक विशेष इच्छा मनात धरून आम्ही सर्वजण इथे तुमचा सत्कार सन्मान करण्यासाठी इथे आलेलो आहोत. एक अतिशय महत्वाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयाला स्पर्श करणारा असा एक विषय आपण गेले अनेक वर्ष हाताळत आहात, तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा. यासाठी आपण जे लोकसभेमध्ये प्रयत्न करत आहात ते सर्वांना विदित आहेत. बऱ्याच जणांना आहेत, काही जणांना नाही आहेत. मीडिया कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद देते त्याच्यावरती ते अवलंबून असतं. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला ही एक खूप वर्षांची प्रतीक्षा आहे की जर ज्ञानेश्वरीला 800 वर्ष झाली, त्याच्या आधी 500 वर्षे मराठी भाषा होती, त्याचे लेख सापडलेले आहेत, शिलालेख सापडलेले आहेत, पुरावे दिलेले आहेत, तरी ही गोष्ट का होत नाही. आणि आपलं सरकार आहे, त्यामुळे हे जर कार्य आपल्या प्रयत्नाने आणि बाकी सर्व मराठी जिथे जेवढी तिथे ताकद आहे दिल्लीमध्ये त्यांनी जर एकजुटीने केलं तर हे एक चांगलं काम या वर्षी होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे मराठी भाषेला जो एक तिची मराठी भाषा ही आमचं प्राणच आहे, पण त्याला जो एक दर्जा जर मिळाला तर त्याची आणखीन उन्नती होण्यासाठी, आणखीन त्याची प्रगती होण्यासाठी त्याचा खूप उपयोग होईल. काही त्याच्यामध्ये फंडिंग पण मिळतं केंद्र सरकारकडून. आणि आज जसं दक्षिणेतल्या 4ही भाषांना मिळालेलं आहे, तमिळ आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे, तर संस्कृत तर आहेच. संस्कृत तर किती हजारो वर्षांची भाषा आहे, परंतु अन्य भाषांमध्ये मराठीचा हा त्याच्या पुढचा जो भाग आहे तो झाला पाहिजे अशी अतिशय प्रामाणिक इच्छा महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राचा जो समाज आहे तो शांतपणे बघतोय की कोणी काय करताय का, केल्यानंतर मात्र तो उत्साहाने त्याला प्रतिसाद देतो. वाट बघतायत की कधी हे राजकीय लोक एकत्र येतील, एकजुटीने आवाज करतील, आपले पक्ष वेगळे विसरून त्याच्यासाठी. तर तुम्ही त्याचा जो पुढाकार घेतलेला आहे तो माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आता तुम्ही मराठी नाही आहात असं आम्ही म्हणतच नाही, तुम्ही मराठीच आहात. तुम्ही त्याच्यामध्ये जे लिहिलंय ना की अमराठी खासदारांनी हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही मराठीच आहात. मराठी त्याला काय असं काय महाराष्ट्रात मराठी भाषेत घरात जन्माला आला म्हणजे मराठी असं थोडंच आहे. मराठा नावाचं वर्तमानपत्र अत्र्यांनी चालवलं सर्वांना समाविष्ट करून घेण्यासाठी. तर अशा प्रकारे जे एक चांगलं कार्य आपल्या हातून होतं आहे त्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आम्ही जनकल्याण नगर इथल्या काही संस्था आणि त्याचे प्रतिनिधी असे आम्ही छोट्या स्वरूपात आपल्याला भेटायला आलेलो आहोत. कोण कोण आलंय, काय आलंय ते जरा भूषणवाडे सांगा. एक आपले वंदे मातरम फाउंडेशन मधून सतीश सिन्नरकरजी आहेत आणि जनकल्याण सांस्कृतिक मंडळ म्हणून विकास महांतेजी आहेत, शशांक कारखानीस आहेत, समीर राज्याध्यक्ष आहेत, मी स्वतः जनकल्याण सांस्कृतिक मंडळातर्फे, आणि आपले महाराष्ट्र मंडळ मालाड इकडनं आपले संजय सावंतजी आहे, आणि एक ग्रंथ तुमच्याद्वारे कुसुमाग्रंथ त्यांचं जे संस्था आहे त्यांच्याकडून नाशिकचं त्यांचं आपल्याकडून शेखर धुमाळजी आहे, आणि घनश्यामजी त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. असा आम्ही सगळ्यांनी विचार केला. अजूनही लोक काही येणार होते, शॉर्ट नोटीस मध्ये हा कार्यक्रम ठरला तर सगळे आलो. आता विकास मानतेजी आणि आम्ही एक श्रीफळ एक आपलं ग्रंथ तुमच्या दारी आहे. विकास मानते ते थोडी बोलतो. तुमच्यासाठी एक मानपत्र तयार केलं आहे, ते वाचून दाखवतो मग तुम्हाला नमस्कार. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गोपाळ शेट्टी साहेब खूप मोठ्या प्रमाणे प्रयत्न करतात. त्यांचं लोकसभेतलं भाषण आपण पाहिलेलं आहे, खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. तसं पाहिलं तर 1500 वर्षापूर्वीची ही भाषा आहे, परंतु या भाषेला दर्जा केव्हाच मिळाला पाहिजे होता. आज अनेक खासदार महाराष्ट्रातनं गेलेले आहेत, त्यात मराठी खूप जास्त आहे. असं असताना
आज हिंदी भाषिक असताना सुद्धा आज गोपाळ शेट्टी साहेब मराठी भाषेसाठी भांडतायत लोकसभेमध्ये, ही अतिशय मोठी गोष्ट आहे. तर त्यांना मनापासून मराठी लोकांकडनं मनापासून मी त्यांचं धन्यवाद देतोय. आणि आज त्यांना जे पत्रक आम्ही देतोय त्याचं मी वाचन आपल्यासमोर करतोय ना, अर्थात त्याच्यानंतर आपण त्याचं फ्रेम बनवून आपण ती इथे लावावी, म्हणजे येणारा मराठी भाषिक जो आहे त्याला अभिमानाने त्याला आनंद होईल, त्याला अभिमान वाटेल की बाबा गोपाळ शेट्टी साहेब आपल्यासाठी काहीतरी प्रयत्न करतायत मराठी भाषेसाठी. तर पत्र कसं आहे हे अर्थात आपण लिहिलेलं आपलं नाव शशांक कारखानीस यांनी शशांक कारखानीस यांनी लिहिलेलं हे पत्र आहे. आपलं भाषण त्यांनी ऐकलं आणि त्याच्यावर त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. जनकल्याण सांस्कृतिक मंडळ, जनकल्याण नगर, मालाड पश्चिम, मुंबई. प्रति आदरणीय खासदार श्री गोपाळ शेट्टीजी, भाजप उत्तर मुंबई. सन्माननीय महोदय, आपली कार्यशक्ती, समाजकार्य आणि प्रचंड जनाधाराने सलग दुसऱ्यांदा लाभलेली खासदारकीची संधी आपल्या कर्तृत्वास आणि नेतृत्वास जनसामान्यांनी दिलेली विश्वासाची पावती आहे. लोकाभिमुख जनकल्याणकारी प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपली धडपड जेवढी खरी आहे तेवढीच कौतुकास्पदही आहे. भारतात सर्वार्थाने समृद्ध परंतु दुर्लक्षित मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आणि मराठी संस्कृतीचा योग्य सन्मान होणे गरजेचे आहे. या ध्येयासाठी आपण ज्या आत्मीयतेने आणि अव्याहतपणे कार्यरत आहात त्यामुळे आपल्याबद्दल वाटणारी आपुलकी द्विगुणित झाली. मराठी भाषा गौरव दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करून आपलं कर्तव्य पूर्ण झाले अशा थाटात वावरणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी मराठी नेत्यांना जिथे मराठी माणसाला ज्याच्या भाषेला आणि संस्कृतीला योग्य न्याय देणं कधीच गरजेचं वाटलं नाही, तिथे आपण मराठी मनाचा अचूक ठाव घेत मराठी भाषेच्या गौरवासाठी जे प्रयत्न करत आहात त्याला लवकर यश लाभो ही सदिच्छा. जनकल्याण सांस्कृतिक मंडळ, वंदे मातरम फाउंडेशन, महाराष्ट्र मंडळ, मालाड, मुंबई, ग्रंथ तुमच्या दारी, मुंबई विभाग आणि सर्व मराठी नागरिकांकडून आपले शतशः धन्यवाद. कृतार्थ आहेत आम्ही सर्व पुढचे भूषण वाडे, विकास महंते, शशांक कारखानीस, समीर राजाध्यक्ष, जनकल्याण सांस्कृतिक मंडळ, सतीश सिन्नरकर, वंदे मातरम फाउंडेशन, संजय सावंत, महाराष्ट्र मंडळ, मालाड, मुंबई, शेखर धुमाळ, घनश्याम देटके, ग्रंथ तुमच्या दारी, मुंबई विभाग. हे आम्ही तुम्हाला सुपूर्द करतो आहोत. या. थोडं क्लोज घ्या, थोडं इकडून घ्या म्हणजे सगळे साथ करा. ऑल द बेस्ट. झालं पाहिजे. नमस्कार. मी सर्वप्रथम जनकल्याण सांस्कृतिक मंडळ व अन्य सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण मला आवश्यकतेपेक्षा जास्त सन्मान दिला असं मला वाटतं, कारण मला मराठी भाषिक लोकांनीच नेतृत्व करण्याची संधी दिली. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत मला आपण लोकांनी पोहोचवलं आणि नेहमीच मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी काही ना काही करत राहावं असा एक तळमळ नेहमी माझ्यात असतो. आणि त्याचाच प्रति म्हणून उर्वरित आपण लोकांनी पाहिलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर अनेक महापुरुषांचे पुतळे आणि उद्याने आपण लोकांनी निर्मिती केली. अनेक आहेत, मोजून आपण वेळ नको घालूया. सर्वात महत्वाचं म्हणजे दोन गोष्टी माझ्या हातून घडला असं मी म्हणेन, आणि त्याचा मीच फक्त शिल्पकार नसून तर अनेक मराठी भाषिक खासदारांनी सुद्धा आवाज उठवलाय माझ्या आधी, आताही उठवत आहेत. परंतु मी सातत्याने 2014 पासून पाठपुरावा करून याच्या पाठीशी लागलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला ज्यावेळी महाराज हा उल्लेख केला, तर प्रत्येक वेळी मी प्लेननी येत असताना त्या लहान लहान मुली, आप सभी का शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट पर स्वागत है, तर इतक्या छोट्या मुली, म्हणजे माझ्या मुलीच्या पेक्षा कमी वयातल्या मुली ज्यावेळी सांगायचं मनात कुठेतरी एक वेदना व्हायचं. आणि मग शिवाजींच्या नंतर महाराज हा शब्द यायलाच पाहिजे असा प्रयत्न, ह्यासाठी अन्य लोकांनी पण प्रयत्न केला. पण माझ्या एक स्वभावानुसार मी
चिकाटीने पाठपुरावा करत असतो आणि तोही मी करू शकलो. आणि मराठी भाषेला क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळावा म्हणून जो प्रयत्न 2014 पासून सुरुवात होता, 1 मिनिटात जर सांगायचं तर 377 नियमप्रमाणे मग शून्य काळात प्रश्न उपस्थित करणं, मंत्र्यांना भेटणं, त्यांना पत्रव्यवहार करणं, हे सर्व चालू होतं. परंतु योगायोग परवा पुन्हा प्रश्न लागला आणि तोही लोकसभा व्यवस्थित कार्यरत नसताना 3रा नंबरचा प्रश्न लागला आणि त्यातही बोलण्यास संधी मिळणं हे खूप कठीण असतो, परंतु ते शक्य झालं आणि म्हणून त्याला इतकी मोठी प्रसिद्धी वर्तमानपत्रातून मिळालेलं आहे. आपण सर्वांच्या माहितीसाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू नये म्हणून मद्रास हायकोर्टमध्ये जाऊन लोकांनी खटले दाखल केले होते आणि ते खटले खूप वर्ष चाललं. मग मी प्रयत्न करून लीगल डिपार्टमेंटच्या मागे लागून सर्व खटले एकत्रित करून एक संगती न्याय होईल असा प्रयत्न केंद्र सरकारने केला आणि मद्रास हायकोर्टने त्याचा निकाल लावला आणि सरकारला सांगितलं तुम्ही पुढे जावं म्हणून. मग 3 मॅन कमिटी होती. दुर्दैवाने त्या 3 मॅन कमिटीमधून एकाने VRS घेतला, दुसऱ्याचा मृत्यू झाला आणि तिसऱ्याने रिटायर झाला तो. म्हणजे तर कमिटी पुन्हा शून्यावर आली आणि मग मी पुन्हा आवाज उठवला. मग देशाच्या पंतप्रधानांनी हस्तक्षेप केला आणि त्यांनी सांगितलं पुन्हा नवीन कमिटी करा आणि मराठीबरोबर अन्य भाषेचं पण जे काही पेंडिंग असेल ते सर्व एकत्रित करून निकाली काढा. आणि मग 8 लोकांची आता कमिटी नियुक्ती झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत आपण लोकांनी परवा पाहिलं, मंत्र्यांनी सांगितलं की सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या, फक्त घोषणा करायची बाकी आहे. आणि मला असं वाटतं का 26 जानेवारी किंवा 1 मेच्या अगोदर सरकार घोषणा करेल अशा प्रयत्न. आपण सर्वांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी आपण सर्वांचा ऋणी आहे. आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. आज घरून मोदक बनवले, आज सकाळीच घरचे मोदक केले. प्रत्येक चांगली गोष्ट ही तोंड गोड करून छान साजरी होते. एक घ्या ना. नाही, याच्यात प्रॉब्लेम नाही ना, याची जॅगरी आहे, ऑर्गॅनिक जॅगरी आहे. द्या, सर्वांना द्या. मोठ्या